व्यूअर्स नमस्ते. नवले ब्रिज किंवा नवले ब्रिज परिसरात ॲक्सिडेंटची जी मालिका आहे ते मागच्या 4 दिवसापासून सलग चालू आहे. म्हणजे 13 तारखेला तुम्ही बघितलं काही लोकांनी जीव गमावलं. त्यानंतर एक पिकअपचा ॲक्सिडेंट झाला. नंतर एक छोट्या टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला. आणि काल 4-5 वाहनं एकमेकांना धडकले आणि म्हणजे हा चौथा ॲक्सिडेंट होता. या संदर्भात डिटेलमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब. आणि पाटील साहेबांचं एक वैशिष्ट्य असं की ते ट्रॅफिक मॅनेजमेंटचं जे इंजिनिअरिंग आहे त्याच्यात पण ते एक्सपर्ट आहे. साहेब, मागच्या 5-6 वर्षात बऱ्याच मीटिंग झाल्या आहे, बऱ्याच चौकशी झालेली आहे, बऱ्याच ॲक्शन झाल्या आहे, तरी नवले ब्रिजवर ॲक्सिडेंट्स काय थांबत नाही आहे. तुमच्या मते काय इश्यूज आहे आणि तुम्ही, कारण की याच्यात 4-5 डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्ड आहे, तर तुम्ही याला कसं बघता आणि हे कसं सॉल्व्ह करण्यात येईल पुढच्या काळात? खरं तर आपण म्हणला तर अगदी बरोबर आहे की नवले ब्रिज हे आमच्यासाठी एक चॅलेंज आहे. या ठिकाणची असणारी जी ट्रॅफिकची कंडिशन आहे ही खूप वेगळी आहे. म्हणजे एखादा वाहन सातारा बेंगलोर साईडनं जर आलं तर ते ग्रामीण एरियातूनच आल्यासारखं आहे आणि अचानक नवले ब्रिजच्या अलीकडं नऱ्याच्या इथे म्हणजे भूमकर जो ब्रिज आहे त्याच्या पुढे एक साधारण 1 किलोमीटरचा पॅच आहे. एकदम अर्बन एन्व्हायरमेंट चेंज होतो. सो पहिल्यांदा तिथं एन्व्हायरमेंट बदल होतोय की वाहनाचा एकदम रस्त्याचा कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी होतो. म्हणजे काय झालं, आपल्याकडे सर्व्हिस रोड लहान आहे, त्यामुळे त्या भागात जो नरे भाग आहे, हा नरे भाग हा गेल्या 10 वर्षामध्ये वाढलेला भाग आहे. बरोबर, आत्ताच कॉर्पोरेशनमध्ये आलंय. अगदी बरोबर आहे. याच्यापूर्वी त्या ठिकाणची लोकवस्ती आणि आत्ताची लोकवस्ती याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. इथून लोकांना शहरामध्ये जाण्यासाठी असेल किंवा मग पिंपरी चिंचवड अथवा पुणे मुंबईकडे जाण्यासाठी या हायवेचाच वापर करावा लागतो, कारण त्याला पर्यायी रस्ता नाही आहे. आता सर्व्हिस रोड लहान आहे, त्याच्यामुळे आपण जर बघितलं असेल भूमकर चौकापासून ते नवले ब्रिज पण 3 ठिकाणी ॲक्सेस आहेत. या ॲक्सेसमधून एकदम 2 व्हीलर, म्हणजे याच्यापूर्वी दरीपुलापर्यंत किंवा स्वामीनारायण मंदिरापर्यंत 2 व्हीलरचं कॉम्पोनंट ॲब्सोल्युटली नाही आहे, किंवा असेल तर अगदी 10% आसपास आहे. ते एकदम पण नाही आहे साहेब. त्यामुळे एंट्री आहे परंतु त्या ठिकाणी नाहीच आहे, कारण त्याचा सोर्स नाही आहे त्या ठिकाणी. जे त्याला ओरिजिन डेस्टिनेशनमध्ये तिथं ओरिजिन नाही आहे जास्ती. पण इथे अचानक ओरिजिन झाल्यामुळे 2 व्हीलर असेल, छोट्या गाड्या असतील, याचं एकदम प्रमाण वाढतं त्या ठिकाणी. दुर्दैवानं त्या ठिकाणी स्लोप पण आहे. म्हणजे आपण जर कात्रजचा घाट माता बघितला आणि नवले ब्रिज बघितलं तर साधारण 180 मीटरचा डिफरन्स आहे. एवढं डाऊन आहे. सो वरून खाली यायला ऑटोमॅटिकली स्लोप वाटतं, बट हे एवढं डाऊन आहे, म्हणजे एक्यूट स्लोप आहे. म्हणजे हा घाट एरिया जसा असतो ना तसा घाट स्टीप आहे. आणि मग एवढा ग्रॅडियंट असल्यामुळे या ग्रॅडियंटमध्ये आणि पुन्हा आपण मोठे रस्ते केलेले आहेत तर त्याच्यामुळे वाहनाचा स्पीड वाढतो. ट्रॅफिक काल्मिंग म्हणजे वेग हा त्या ठिकाणचा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. जर वेग नियंत्रित झाला तर कदाचित पुढं जो कॉम्प्लेक्स एकदम वाहनांचा जो त्या ठिकाणी जो मिक्स आहे तो जो अचानक जो वाढतोय एक गोतावळा, तर त्याला मग कंट्रोल करायचं आहे तर ट्रॅफिक काल्मिंग टेक्निक्सच्या व्यतिरिक्त काही. पण सर कसं होणार, कारण की यावर चर्चा काही वर्षापासून सुरू आहे, ऍक्शन का होत नाही? याच्यामध्ये आणखीन एक भाग आपल्याला समजायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली खरं तर हे इझिली करता येतं विथ हेल्प ऑफ अ स्पीड ब्रेकर. आता या ठिकाणी बिकॉज हायवेवरती स्पीड ब्रेकर्स अलाउड नाही आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल किंवा जे हायवेचे नियम आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावता येत नाही. स्पीड ब्रेकर हा स्पीड कमी करण्याचा सगळ्यात मोठा साधन असतो. म्हणजे कारवाई, दंड करणे ही निश्चित इफेक्टिव्ह आहे, परंतु स्पीड ब्रेकरला पर्याय नाही आहे. तिथे स्पीड ब्रेकर लावता येत नाही, तिथे रंबलिंग स्ट्रिप्स लावल्या जातात. थर्मोप्लास्टिकच्या. ट्रकला काय फरक पडत नाही, त्याच्या ट्रकला फरक पडत नाही, कारलाही फरक पडत नाही. त्याचा जो फरक असतो तो 2 व्हीलरवर होतो आणि 2 व्हीलरवर उलटा काही वेळेला निगेटिव्ह रिस्की आहे. म्हणजे तो अचानक गाडी व्हायब्रेट होते आणि बॅलन्स जातो. सो स्टीप स्लोप, रंबलिंग स्ट्रिपचा फक्त वापर करणं आणि स्पीड कॅमेराजवरती अवलंबून राहणं. आम्ही एका वर्षामध्ये तिथं 29,000 कारवाई केल्या, तरी सुद्धा त्या ठिकाणी साधारण 2,10,000 ते 2,40,000 इतकी वाहनं त्या ठिकाणी येतात. यातीच खूप वाहनं वेगापेक्षा, जो मर्यादित वेग आहे त्याच्यापेक्षा जास्त. आणि सर कारवाईसोबत मी अजून एक डेटा ऍड करेल की मागच्या 3 वर्षात 50% जास्त लोक गेली, म्हणजे दे लॉस्ट देअर लाईव्हज. येस.
म्हणजे तो सिरियस पार्ट आहे. हा फक्त या स्लोपवरतीच नाहीये, तर साधारण तो पूर्ण स्वामीनारायण पट्टा. मंदिर पासून ते वडगाव ब्रिज आणि या बाजूला कात्रजच्या बाजूनी नवले ब्रिजपर्यंत. तर या पॅचमध्ये हा खरंच एक पुण्यातला सर्वात मोठा, त्याला आम्ही ब्लॅक स्पॉट म्हणतो, की ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात असा स्पॉट झालेला आहे. सर आता याच्यात तातडीने काय स्पेसिफिक उपाययोजना होणार आहे की ते फक्त पेपरमध्ये मीडियामध्ये म्हणजे उपाययोजना करणार आहोत असं येतं आणि नंतर काहीच होत नाही? नाही, याच्या संदर्भात आदरणीय मंत्री महोदयांनी CP सर, म्युन्सिपल कमिशनर, PMRD कमिशनर, NHAIचे डायरेक्टर या सगळ्यांनी या ठिकाणी खूप सिरियसली हा इश्यू घेतलेला आहे. पहिल्यांदा ट्रॅफिक काल्मिंगसाठी जो रमलिंग स्ट्रीप असेल ते 300 मीटरचे करता येतील का, आणि मग ते हळूहळू 5 मिलीमीटरचा रमलिंग स्ट्रीप, मग 10 मिलीमीटर, मग 15 मिलीमीटर, मग कॅटसाईवाला एक रेड रात्रीच्या म्हणजे तो वेळेला जो स्पीड reflect ब्रेकर दिसेल. होऊ नये, फक्त तेवढे. एक्झॅक्टली. सो जे अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्याचा वापर करणं. फायनली ॲट द एंड ऑफ द डे जे उपाय आहेत त्याला अनेक वर्षाचा कालावधी लागणार आहे. म्हणजे रिंग रोड जर झाले, म्हणजे 2 रिंग रोड आहेत त्या ठिकाणी, एक MSRDC जो करतो तो पुण्याचा रिंग रोड, आणि जो PMRD करतोय आतलं जांभूळवाडी ते साधारण ते सुतारा दरी पुलाला क्रॉस करणार आहे ते. येस. सो हे 2 रिंग रोड ज्यावेळेला होतील त्यावेळेला आपल्याला हेवी व्हेकल थ्रू जाणारं पूर्णतः बॅन करता येईल. सध्या हा नॅशनल हायवे आहे. मी मागच्या 2 बँगलोर टू दिवसात मुंबई, त्यामुळे ट्रॅफिक ban पोलीस पण करणं. बघितलं तिथं. ट्रॅफिक पोलीस उभे होते. येस. पण असं आहे ना की हे ट्रॅफिक पोलिसांना जी रिस्की आहे, हायवेवरती स्लोपवरती थांबून एखादा ट्रक अडवणं ना, ते थोडं सोपं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर याच्या माध्यमातून आणि डिजिटल बोर्ड लावून तुमचं स्पीड दिसेल या पद्धतीचं इम्पॅक्ट एक ड्रायव्हरच्या मनावरती करण्याचा प्रयत्न करतोय. सर आपण नोव्हेंबर 2025 मध्ये आहोत आणि आज साधारण माझ्या मते 17 तारीख आहे आज. महिन्याभरात स्पेसिफिक ॲक्शन म्हणजे तुम्हाला जे कॉन्फिडन्स आहे किंवा तुमची जी मीटिंग झाल्या आतापर्यंत, असं 2-3 काय स्पेसिफिक स्टेप्स जे तुम्हाला वाटतं की महिन्याभरात होईल? सर्वात महत्त्वाचं आता आपण सेव्ह लाईफ फाउंडेशन आहे त्याच्या संदर्भात काल एक बैठक झाली, डिव्हिजनल कमिशनर साहेबांनी घेतली ती, आणि या बैठकीमध्ये त्यांना एंगेज केलेले आहे. आज ते रोडवरती आलेले आहेत त्या ठिकाणी. आज संध्याकाळी मी आणि NHAIचे अधिकारी आणि आमचे वाहतूक शाखेचे अधिकारी हे सुद्धा जाणार आहे. रमलिंग स्ट्रीप्स म्हणजे ट्रॅफिक काल्मिंग करण्यासाठी जे काही पॉसिबल आहेत ते पहिल्यांदा लवकरात लवकर होईल. याच्याबरोबर डिजिटल्स बोर्ड्स बसतील. स्पीड डिटेक्शनसाठी अजून 3 सिस्टीम्स लावायचा NHAI प्लॅन करत आहे. म्हणजे पूर्वीच्या त्यांच्या 2 सिस्टीम्स आहेत, आमची एक व्हेकलर सिस्टीम आहे, याच्यामध्ये 3 सिस्टीम ॲड होतील त्याच्यामध्ये. आणखीन काही काळ, कारण आपण पहिल्यांदा ह्या बघा जस्ट 20 दिवस पूर्वी आपण त्या ठिकाणी हेवी पूर्णतः बंद केली होती, सकाळी 3 तासासाठी आणि संध्याकाळी 3 तासासाठी. हे पहिल्यांदा झाले त्या ठिकाणी. सो तो वाढवून आणखी सकाळी संध्याकाळी दोन्ही बाजूने बंद करता येईल का, हा सुद्धा आम्ही ऑप्शन आहे. व्हेक्युलर स्पीड सध्या तिथं 60चा अलाउड आहे, तो कमी करून 30चा करता येईल का, याचं सुद्धा आपण नोटिफिकेशन काढून इम्प्लिमेंटेशन करतोय. दंड तर होतील, कारवाई तर होईल, पण याच्याबरोबर ओव्हरलोड असणारे व्हेकल्स किंवा जी प्रवृत्ती आहे त्या ठिकाणी की पेट्रोल वाचवण्यासाठी न्यूट्रल गाडी करायची, गाडी सुरू राहते पण न्यूट्रल, तर तसं होऊ नये याच्यासाठी प्रबोधन. पेट्रोल किंवा डिझेल वाचवतं आणि लोकांचा जीव जात आहे. अगदी बरोबर साहेब, हा कोलॅबोरेशनचा पण मुद्दा आहे, कारण की फक्त पुणे पोलीस इन्व्हॉल्व नाही याच्यात, अजून 4-5 डिपार्टमेंट्स आहे. आणि याच्यात मला आवर्जून एक असं म्हणायचं म्हणजे किंवा विचारायचं तुम्हाला की साईडला जे सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवर जांभूळवाडीपासून अगदी वडगाव ब्रिजपर्यंत बऱ्यापैकी अतिक्रमण आहे. याच्यावर का फोकस जात नाही आहे? नाही, याच्यावरती अतिक्रमण नाही आहे, परंतु तिथलं वायडनिंग नाही झालेलं. सो झालंय काय की नवले ब्रिज या पॅचवरती अनेक एजन्सीज आहेत. म्हणजे त्याच एक तो मेन रोड आहे तो NHAIचा आहे, कात्रज ते नवले ब्रिज PWD NH आहे, त्याची वरची बाजू PMRDकडे आहे, नवले ब्रिज ते वडगाव ब्रिज ही PMCकडे आहे. वाहतूक पोलीस त्या ठिकाणी काम करत आहेत, त्या ठिकाणी हायवे पोलीस जे आहेत HSP ते काम करत आहेत, आणि मग त्या ठिकाणी MACB, MNGL अशा अनेक एजन्सीज आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. डिव्हिजनल कमिशनर सर हे त्याचं आता नेतृत्व करत आहेत त्याचं, आणि त्या ठिकाणी काही खर्च एक्स्ट्रा जर लागत असेल NHAI आणि NHAI PWDचा तर PMRDला साहेबांनी आदेश दिलेले आहेत
की त्यांनी त्या ठिकाणी खर्च करायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पॅच नागरिकांसाठी सुरक्षित, सेफ आणि त्याचबरोबर कोंडीमुक्त होईल या प्रकारचे आदेश थोड्याच दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले. माननीय DCM सर अजितदादांनी दिलेले आहेत. माननीय मोहोळ साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी काली परवा दिवशीही मीटिंग घेतली, तेही आग्रही आहेत. तिथले स्थानिक आमदार याच्यासह लोकप्रतिनिधी सर्वजणांनी या ठिकाणी अगदी की स्ट्रिक्टली सांगितले की याचं तुम्हाला पालन शाश्वती झालं आहे हे होईल महिन्याभरात निश्चित. मला बऱ्यापैकी वाटतंय जे शॉर्ट टर्म आहे ते आम्ही 3 पद्धतीने याच्याकडे बघतोय. एक शॉर्ट टर्म, एक मिड टर्म, म्हणजे साधारण एक 6 महिने ते वर्षभरामध्ये काय करता येईल. शॉर्ट टर्म म्हणजे महिना, 1.5 महिन्यात, 2 महिन्यामध्ये होईल. काय करता महिना, येईल ते दीड. होईल असं मला विश्वास आहे. आणि मग लॉंग टर्म ज्याच्यामध्ये रिंग रोड्स असतील, एलिव्हेटेड रोड पुढचं. असेल आणि जे दोन्ही रिंग रोड असतील या सगळ्या गोष्टी एकत्रित येतील. आवश्यकता वाटली तर एक वडगाव ब्रिज पासून आता सध्या मुठा नदीकडे म्हणजे वारजेकडे जाणारा जो एक पॅरल सर्व्हिस रोडचा एक ब्रिजेस दोन्ही आहेत ते सुद्धा मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत व्हायला काय हरकत Complete नाही. व्हायला पाहिजे. मला वाटतं विथ सर्व्हिस रोड एकदा जर आले तर मग या पॅचवरती 2 व्हीलरला पूर्णतः बंदी करता येईल आणि मग 2 व्हीलरनी सर्व्हिस रोडचा रोडने जावं. वापर अगदी स्वामीनारायण मंदिरापासून ते हिंजवडीपर्यंत जर सर्व्हिस रोडचा वापर केला तर मुख्य रस्त्यावरती असणारा जे सध्याचा कॉम्प्लेक्स म्हणजे हेवी व्हेकल्स, छोट्या व्हेकल्स, या ठिकाणी 10,000 हेवी व्हेकल्स रोज प्रवास करतात. म्हणजे तुम्ही एक्सटेंट लक्षात घेऊ शकता की 10,000 जर दिवसभरामध्ये जात असेल तर खूप मोठा नंबर आहे. रिंग रोड होईपर्यंत सर्व्हिस रोडचं जर काम झालं, महापालिका आयुक्त साहेबांनी याच्यामध्ये खूप लीड घेतलेला आहे आणि त्यांनी आणि PMRDने राहिलेले रिंग रोड लवकरात लवकर पूर्ण करायचं त्यांनी चंग बांधलेला आहे. मला वाटतं या सगळ्यासह मिड टर्म हा जो प्लॅन आहे तो वर्क झाला तर नवले ब्रिज अधिक सुरक्षित होण्यासाठी मदत होईल. असं गृहीत धरूया हे सगळं लवकरात लवकर होईल आणि न्यूज वॉचसोबत तुम्ही दिलखुलास आणि अगदी क्लिअरली हा जे विजन आहे ते मांडलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.